विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. टॉपिक आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. बऱ्याच मुलांनी कमेंट केली होती की EMI घ्या म्हणून अवघड जातोय. मग माझं काय बघा की मी तुम्हाला काय सांगतोय ते बघा, लक्ष द्या. या टॉपिक मधले ना LCR सर्किटशी रिलेटेड प्रॉब्लेम मी सगळ्या अगोदर घेणार आहे, कारण मी नेहमी अनालिसिस करतो PYQचं. आता या टॉपिकचे PYQs कसे आहेत माहिती आहे का, जास्तीत जास्त क्वेश्चन्स LCR वरती विचारले गेलेले आहेत, पण बरोबर ट्रान्सफॉर्मर आहे, EMF इंड्यूस्ड आहे, सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स, पण LCR वरती खूप क्वेश्चन्स आहेत. ओके, मग मी सुरुवात करतोय. नेहमीप्रमाणे फॉर्म्युले अगोदर आपले क्लिअर हवे आहेत. सुरुवात करूया आपण. पहिल्यांदा मी घेतोय फक्त रेझिस्टिव्ह सर्किट. आता फक्त रेझिस्टिव्ह सर्किट असेल तर EMF ची व्हॅल्यू असते E0 sin ओमेगा टी, आणि याच्यातून जो करंट फ्लो होतो त्याची व्हॅल्यू असते I0 sin ओमेगा टी. याचा अर्थ प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटसाठी EMF आणि करंट आर इन फेज असतात. लक्षात घ्या, त्यांच्यातला फेज डिफरन्स 0 असतो. फेज डिफरन्स काय असतो? 0. आलं लक्षात? नेक्स्ट, पॉवर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट असेल तर त्यातल्या पॉवरचा फॉर्म्युला असतो ERMS इंटू IRMS. पण इथं I0 आहे, इथं E0 आहे. मला RMS व्हॅल्यू हवे आहेत. मग ERMS हवे असेल तर पीक व्हॅल्यूला √2 न डिवाइड करा, पीक व्हॅल्यूला √2 न डिवाइड करा. आलं का रेझिस्टिव्ह सर्किटचं लक्षात? ओके, आता हे झालं प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. आता प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. आता हा इंडक्टर आहे L, त्याचा इंडक्टन्स आहे म्हणूया आपण, आणि त्यानं जो रेझिस्टन्स ऑफर केला असतो तो XL ना, त्याचा फॉर्म्युला 2πfL. मग याच्यावरती प्रश्न कसा आला मी अगोदरच सांगतो. मग PYQ घेताना माझा ताप कमीच होईल म्हणूया आपण, कष्ट कमी होतील. मला सांगा, फ्रिक्वेन्सी वाढल्यानंतर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय होईल? इन्क्रीज होणार आहे. फ्रिक्वेन्सी इन्क्रीज, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इन्क्रीज. बरं, इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं रेझिस्टन्स युनिट काय लिहिले मी? ओहम. याचा अर्थ तो रेझिस्टन्स आहे. मग रेझिस्टन्स वाढला तर करंट डिक्रीज होणार. ठीक आहे, मग मी लिहितो काय बघा की फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रपोर्शनल. उलट लिहूया. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी, पण करंट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. आता फ्रिक्वेन्सी वाढलं की इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढणार, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढला की करंट डिक्रीज होणार. बर, याच्यामध्ये मी असं लक्षात ठेवतो ELI. EL म्हणजे हे इंडक्टिव्ह सर्किट बरं का. मग त्याच्यात मी एक वाक्य काय लिहितो बघा की EMF लीड्स करंट बाय π/2. ठीक आहे, हे कशामध्ये? प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटमध्ये EMF लीड करतो बाय π/2, आणि याच्या ठिकाणी पॉवरची व्हॅल्यू असते, ॲव्हरेज पॉवरची व्हॅल्यू 0 असते. तुम्ही त्याच्यात एक ग्राफ बघा, लक्षात घ्या. काही गरज नाही, ग्राफ कधी विचारलेला जास्त नाही, या टाईपचे ग्राफ विचारले नाहीत, लक्षात घ्या. इतर जे येणार ते मी घेईन बरं का. ॲव्हरेज पॉवर 0 असते, लक्षात घ्या. ओके, अजून काय? ओके, एवढे प्रश्न लक्षात ठेवले तरी पुष्कळ झाले. आता प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल तर काय? आता प्युअरली थांबा, इथं EMF लीड करतोय करंटला, याचा अर्थ करंट लॅग करणार आहे EMF ला बाय π/2. मी तुम्हाला हिंट देतो, एवढं फक्त लक्षात ठेवा. रेझिस्टिव्हला ते इन फेज असतात, कोण लीड करत नाही, कोण लॅग करत नाही. पण EMF लीड करत असेल ना तर ते इंडक्टिव्ह सर्किट असणार आहे. आता कॅपॅसिटीला उलट आहे, इथं करंट लीड करणार आहे. मग ह्याच्या उलट लक्षात ठेवा, इथं करंट लीड EMF बाय π/2. आलं का लक्षात? ओके, आता इथं पण ॲव्हरेज पॉवरची व्हॅल्यू 0. ॲव्हरेज पॉवर इन प्युअरली कॅपॅसिटिव्ह ॲज वेल ॲज प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटमध्ये किती असणार आहे? 0. हे लक्षात घ्या. बर, आता या कॅपॅसिटरचा हा कॅपॅसिटन्स आहे, मग त्याच्या इंडक्टिव्ह कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू असते 1/2πfc. आता इथं डोकं वापरा बाळांनो. इथं फ्रिक्वेन्सी वाढली तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कमी होणार, आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कमी झाला की करंट इन्क्रीज होणार. म्हणजे बघा की फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू XC. फ्रिक्वेन्सी वाढलं तर XC कमी होणार, म्हणजे रेझिस्टन्स जर कमी झाला
तर करंट इन्क्रीज होणार. बरं, आता नेक्स्ट LCR सेरीज सर्किट. मग LCR सेरीज सर्किट जर असेल, मी फिगर ड्रॉ करत नाही बरं का, आता लक्षात घ्या. तर या केसमध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, फेजर डायग्राम बरं का. इथं मी R लिहितोय लक्षात घ्या, किंवा मी इथं R लिहितोय आणि इथं लिहितोय, समजून घेण्याचा प्रयत्न करा बरं का. मला लिहायचं होतं IR म्हणूया आपण म्हटल्यास, किंवा I म्हणूया आपण करंट. आणि हे रेझिस्टिव्ह सर्किटला ER आणि I इन फेज असतात, मी म्हणलंय त्यामुळे एका लाईनवर घेतलंय मी. आता इथं समजून घेण्याचा प्रयत्न करा. इंडक्टिव्ह सर्किटमध्ये EMF लीड करणार आहे, त्याच्यामुळं इथं EL येणार आहे, म्हणजे हा लीड करणार आहे बाय π/2 करंटपेक्षा. कॅपॅसिटीला करंट लीड करतोय, म्हणजे इथं मी खाली लिहिणार आहे EC. मग एवढी व्हॅल्यू जी आहे ना, मी याला इथं लिहू शकतो EL - EC. मग मी हा असा ग्राफ काढू शकतो, म्हणजे मी याला E म्हणू शकतो, याला ER म्हणूया आपण, आणि हे EL - EC. आणि हा जो आहे ना, ठीक आहे, याला मी फाय म्हणतोय. मी काय म्हणतोय समजून घ्या, फाय. ओके, ठीक आहे, लक्ष द्या मी काय सांगतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. पहिला फॉर्म्युला तयार करूया आपण कॉस फायचा. कॉस फाय काय रे फॉर्म्युला, ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेनियस. ओके, बर, याचा फॉर्म्युला काय रे, ओहम्स लॉ आठवतोय, V इक्वल्स टू काय सांगा, IR. त्यामुळे ER इक्वल्स टू करंट इंटू रेझिस्टन्स. याच्यामध्ये सुद्धा करंट आणि टोटल रेझिस्टन्स म्हणजे इम्पेडन्स. मग मला सांगा कॉस फायचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, R/Z. एक बघा इश्यू काय बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा की फॉर्म्युले खूप आहेत, फॉर्म्युले खूप आहेत. त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे का, की फॉर्म्युले करावेच लागतील, पण जसे PYQ स्टार्ट होतील ना, तसे फॉर्म्युले पण तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतील. ओके, आता ह्याचा इम्पेडन्स काढायचा आहे ना मला, मी याला पायथागोरस वापरू शकतो की E² इक्वल्स टू ER² प्लस EL - EC ब्रॅकेट स्क्वेअर. मग मला Z ची व्हॅल्यू मिळेल, डायरेक्ट लिहितो R² प्लस XL - XC ब्रॅकेट स्क्वेअर. हा मिळतो फॉर्म्युला, R² प्लस XL - XC ब्रॅकेट स्क्वेअर. आता लक्ष द्या, हे महत्वाचं आहे, ह्याच्यावरतीच MCQ आहेत बघा, समजून घ्या. इकडे कमी आहेत पण याच्यावरतीच आहेत. आता ॲट रेझोनन्स, आता ते लिहायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो काय ते बघा. मी बाजूला सरकलेलो आहे बऱ्यापैकी, स्क्रीनशॉट याचा काढून घ्या. रेझिस्टिव्ह, इंडक्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह सर्किट, कोण लीड कोण लॅग करतोय, की तो पॉवरची व्हॅल्यू काय लिहून घ्या. ओके, आता स्क्रीनशॉट काढलाय असं कन्सिडर करतो मी. हे पुसतो कारण मला मेन ते लिहायचं आहे. मला ते उगाच कमी जागेत लिहिण्यापेक्षा परफेक्ट मी इथं लिहितो, म्हणजे ते बरं पडेल आपल्याला. रेझोनन्स, ॲट रेझोनन्स बाळांनो XL इक्वल्स टू XC असतं, लक्षात घ्या. तब्येत ठीकच आहे माझी बरं काय, थोडासा खोकला येतो, पण खोकला म्हणजे कायम तसं खोकला नाही आहे, लक्षात, तेवढ्या पुरतं जर म्हणतो ना आपण तसं झालं. बरं, ॲट रेझोनन्स XL इक्वल्स टू XC. बरं, XL इक्वल्स टू काय सांगा, XC. XLचा फॉर्म्युला 2πfL, XCचा फॉर्म्युला 1/2πfC. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, F इंटू F चा स्क्वेअर होणार आहे आणि 1/4π²LC. त्यामुळे F इक्वल्स टू 1/2π√LC रेझोनंट फ्रिक्वेन्सी. आता गंमत सांगू का, C ची व्हॅल्यू डबल केली तर L ची व्हॅल्यू हाफ केली पाहिजे ना. जर फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट हवी असेल तर, हा प्रश्न परीक्षेत विचारलाय. असले सोपे प्रश्न आहेत. त्यामुळं काही मुलांना वाटेल उगाच मी फॉर्म्युला एक्सप्लेन करतोय, न्यूमेरिकल्स घ्या. न्यूमेरिकल्स घ्यायची गरजच लागणार नाही जर हे फॉर्म्युले परफेक्ट केले तर, सिरियसली. त्यामुळं समजून घ्या. हा पहिला फॉर्म्युला लक्षात आला. आता ॲट रेझोनन्स परत लिहितो बरं का शब्द तो, ॲट रेझोनन्स Z इक्वल्स टू R येणार, कारण XL इक्वल्स टू XC असेल तर कॅन्सल होणार आणि Z इक्वल्स टू R येणार. मग मला सांगा पॉवर फॅक्टर, कॉस फाय म्हणजे पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू काय असते सांगा, R/Z. आता R आणि Z इक्वल असेल तर 1. CETत आलेला प्रश्न आहे. ॲट रेझोनन्स पॉवर फॅक्टर इज युनिटी 1. युनिटी म्हणजे किती सांगा, 1. MCQ क्लिअर होणार आहे, एक MCQ. बरं, ॲट रेझोनन्स Z इक्वल्स टू R म्हणजे मिनिमम व्हॅल्यू आहे, मिनिमम. याचा अर्थ LCR सेरीज मध्ये
ॲट रेझोनन्स करंट हा मॅक्सिमम असतो. मग सेरीजला करंट मॅक्सिमम असतो, पॅरलल रेझोनन्सला करंट मिनिमम असतो. MCQ. ओके. बर, आता ॲव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला याला मी डबल टिबल स्टार करतो. 4 ते 5 न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत. फॉर्म्युला आहे ERMS IRMS इंटू cos phi, म्हणजे E0 अपॉन √2 I0 अपॉन √2 cos phi. E0 I0 अपॉन 2 इंटू cos phi. फॉर्म्युला आता लक्षातच ठेवा. मी काय सांगितलं, मग सेरी सर्किट असेल तर ते ॲक्सेप्टर सर्किट होईल, कारण करंट मिळतोय तिथं आपल्याला. पॅरललला करंट मिनिमम असतो, मग ते रिजेक्टर सर्किट होईल ना. मग पॅरललचा ग्राफ असा येईल का रे, समजा मी असा ग्राफ येईल का बघा, फ्रिक्वेन्सी हे रेझोनन्स फ्रिक्वेन्सीला बघा ना, इकडे जर करंट घेतला तर तो मिनिमम येतोय ना, आणि सेरीजला मग असा येईल ना. मग ग्राफ विचारलेले आहेत, ग्राफ ते करा. ओके. मग आता एवढे फॉर्म्युले फळ्यावरच राहू देत बरं का. आपण आता PYQs कडे जाऊया. PYQs आहेत, भरपूर आहेत PYQs बरं का, लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण ना पॉवरची त्याच्याखाली फिनिश करूया आपण, ठीक आहे. मग बघा त्यांनी दिलंय काय बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके. पहिलं तर मला आन्सर मिळालं 2008. इथं लिहितो बरं का बाळांनो, म्हणजे तुम्हाला ते बरं पडतंय. 2008ला जो प्रश्न विचारलाय त्याचा आन्सर हे आहे, E0 I0 अपॉन 2. प्रश्न कसा विचारलाय 2008. ओके. E दिलंय, I दिलंय आणि विचारलंय ॲव्हरेज पॉवर. ॲव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला E0 I0 अपॉन 2 cos phi. नेक्स्ट आता समजून घ्या बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो 2009ला आलाय बरं का. आणि त्यांनी बघा कसं दिलं की EMF ची व्हॅल्यू 200 sin 3 असं दिलंय, आणि करंटची व्हॅल्यू sin 3140 प्लस π/3 दिलंय. आता ऐका, मग मी ॲव्हरेज पॉवरला कसं करतोय बघा. E0 म्हणजे ही व्हॅल्यू असते नाही का, E = E0. थिअरी ऑफ AC जनरेटर, त्याला मी वेगळं सेक्शन घेणार आहे बरं का. यावेळेस फक्त मी LCR घेतोय. तुमच्या लक्षात आलं की इम्पॉर्टंट कन्सेप्ट सिरीजमध्ये ना माझा प्रत्येक व्हिडिओ इतका इम्पॉर्टंट आहे बरं का. मी गॅरंटी देतो त्यातला एक क्वेश्चन येणारच आहे, लक्षात घ्या. मग ह्याची व्हॅल्यू 200. करंटची व्हॅल्यू काय घेतली मी 1, कारण कोएफिशियंट 1 आहे, डिवाइड बाय 2. पुढे आहे cos phi. फायची व्हॅल्यू π/3 आहे. π/3 म्हणजे 60 आणि cos 60 म्हणजे हाफ. 50 वॅट येणार बघा. 2 × 4 आणि 200ला 4 डिवाइड करा, 50. इझी होतं. ओके. म्हणजे 2009ला आलेला प्रॉब्लेम एकदम इझी होता. नेक्स्ट. ओके. 2010. अरे बापरे. 2008, 2009, 2010. त्यांनी विचारलंय ॲव्हरेज पॉवर डिपेंड्स ऑन विच फॅक्टर. करेक्ट आन्सर आहे करंट EMF फेज डिफरन्स. करंट EMF फेज डिफरन्सवर पॉवर डिपेंड आहे. आता बरं वाटतं ना, सांगा बघू. वाटते की नाही बरं? निदान हो तरी म्हणा कॉमेंट बॉक्समध्ये. जाऊ दे, चला ठीक आहे. नेक्स्ट 2014. नेक्स्ट 2014ला सांगतो. आता मगाशी जसं लिहिलं होतं ना तसंच आहे. E0 ची व्हॅल्यू 100 आहे, I0 ची व्हॅल्यू 100 आहे, cos phi ची व्हॅल्यू 1/2 आहे, म्हणजे 60 दिले π/3. म्हणजे 100 × 100 × 1/2 असं येणार आहे. आपण 2 असणार आहे पुन्हा आणखीन. कॅल्क्युलेशन करा. इझी आहे, काहीही अवघड नाही. आता मात्र थांबा. 2017 प्रश्न विचारलाय काय बघा. R दिलंय तुम्हाला, Z ची व्हॅल्यू दिले त्यांनी तुम्हाला, RMS व्होल्टेज दिलंय तुम्हाला, आणि विचारलंय ट्रू पॉवर, म्हणजेच ही पॉवर बरं का. ही ट्रू पॉवरचाच फॉर्म्युला बरं का. ट्रू पॉवर म्हणू शकते. मग ट्रू पॉवरचा ट्रू म्हणूया आपण. फॉर्म्युला काय, E0 अपॉन √2 इंटू IRMS बरं का. आणि IRMSचा फॉर्म्युला असणार आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा की ॲक्च्युली सांगू तुम्हाला मी ओम्सला. V = जर IR असेल तर I चा फॉर्म्युला V/R असणार आहे. म्हणजे E अपॉन इथं Z येणार आहे. इथं काय येणार आहे सांगा, Z. इम्पेडन्स तुम्हाला दिलेलं आहे. आणि इंटू cos phi. cos phi चा फॉर्म्युला असणार आहे R/Z. मग काय आलं सांगा बघू. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे तुम्ही आता समजून घेण्याचा प्रयत्न करा बरं का. 2017ला हा क्वेश्चन आलेला आहे आणि याचं मी आन्सर थोडं चेक करणार आहे, कन्फ्युजन नको आहे. बरोबर आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करा.
या ठिकाणी मला इथं E0 आणि इथं √2 असं घ्यावं लागेल. बर, आता मी RMS व्होल्टेज दिलंय रे, उगाच कन्फ्युजन झालं, थांबा एक मिनिट. RMS व्होल्टेज दिलंय सांगू का, मग इथं तर RMS व्होल्टेज असतं फॉर्म्युल्यात, बरोबर आहे. मग इथं पण मला RMS व्होल्टेज अपॉन Z घ्यावं लागेल, याची व्हॅल्यू cos फायची व्हॅल्यू R/Z. मग झालं की फॉर्म्युला तयार. मग R दिलंय, Z दिलंय आणि RMS व्होल्टेज दिलंय, लक्षात घ्या. प्रॉब्लेम नीट वाचा. म्हणजे बघा पॉवरचे क्वेश्चन्स 2017 पर्यंत आहेत. ओके, पुढं आहे का एखादा? नाहीये, नक्की नाहीये, पण आता रिपीट होऊ शकतोय. आता थोडेसे ना LCRचं सर्किट बघूया आपण. LCRचे प्रॉब्लेम बघूया. फॉर्म्युले तुमच्या समोर आहेत LCRचे सुद्धा. बघा त्यांनी काय म्हणलंय, कॅपॅसिटर 2 टाइम्स इन्क्रीज केलाय, तर इंडक्टन्स मग अशीच बोललो, कॅपॅसिटन्स 2 टाइम्स इन्क्रीज केला असेल तर इंडक्टन्स 2 टाइम्स डिक्रीज केला पाहिजे टू ऑब्टेन सेम रेझोनंट फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट बघा, लक्षात घ्या, करंट मॅक्सिमम कुठली कंडिशन असणार आहे? रेझोनन्स. मग तर मला सांगा, आता हा जो प्रॉब्लेम आहे तो आहे 2008चा. 2008, ठीक आहे. मी जरा जाणून बसून हे लिहितोय बरं का. आता 2008, बरं, मगाचा प्रॉब्लेम होता 2005चा आणि हा आहे 2008चा. प्रश्न असा विचारलाय त्यांनी की कॅपॅसिटन्स दिलाय, ओमेगाची व्हॅल्यू दिले, ओमेगा नाही आहे, ते ओमेगा नाही आहे ॲक्च्युली. मग त्याचं युनिट त्यांनी रेडियन पर सेकंद द्यायला पाहिजे होतं बरं का. मला असं फ्रिक्वेन्सी सारखं वाटलं ते. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इंडक्टन्स? यल विचारलंय, यल फॉर विच करंट इज मॅक्सिमम सांगतो. करंट मॅक्सिममसाठी हा फॉर्म्युला आहे. ओके, मग काय करतोय बघा मी, ओमेगा L इक्वल्स टू ओमेगा C, कारण ही ओमेगा आहे. मग यलचा फॉर्म्युला 1/ω²C. ओमेगा दिले 10⁻³ त्याचा स्क्वेअर होणार आहे 10⁻⁶. कॅपॅसिटन्स दिलाय 10 मायक्रोफॅरेड, मायक्रो म्हणजे 10⁻⁻6 ला +6 कॅन्सल, 1/10, 0.1 हेनरी, 0.1 हेनरी. आता 0.1 हेनरी म्हणजेच याला जर 1000 न मल्टिप्लाय केलं तर 100 मिली हेनरी येणार. 100 काय येणार? मिली हेनरी. मग तुमच्या आता हे लक्षात आलेलं आहे. त्यांनी रेझोनन्स नाव पण नाही घेतलं, पण त्यांनी घेतलंय काय, करंट मॅक्सिमम आहे आणि सेरीज सर्किट आहे. मग तुमच्या लक्षात आलेलं असेल. ओके, आता 2008 नंतर डायरेक्टली 2009 आणि 2009चाच प्रॉब्लेम जसाच्या तसा 2015ला आहे. काय सांगतो, जर फ्रिक्वेन्सी वाढवल्यानंतर काय होईल असं विचारलंय. मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, परत इथं लिहितो बरं का, की एक्सेलचा फॉर्म्युला 2πfl, XCचा फॉर्म्युला 1/2πfc. इथं फ्रिक्वेन्सी वाढली की रेझिस्टन्स वाढणार आहे, करंट कमी होणार आहे. इथं फ्रिक्वेन्सी वाढली की रेझिस्टन्स कमी होणार आहे, पण करंट मॅक्सिमम होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ते विचारलंय त्यांनी बरं का. त्याच्यानंतर आता 2011 त्यांनी विचारलंय की पॉवर फॅक्टर ॲट रेझोनन्स किती असतो? युनिटी. म्हणजे ॲट रेझोनन्स पॉवर फॅक्टर इज युनिटी. बार. आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, 2012चा आहे काय क्वेश्चन. 2012 त्यांनी विचारलंय, याला पण डबल केलं आणि याला पण डबल केलं तर रेझोनन्स फ्रिक्वेन्सीवर काय फरक पडेल? अरे ह्याला डबल केलं, ह्याला डबल केलं, दोन्ही मिळून ते 4 टाइम्स इन्क्रीज होत आहेत, पण ते रूटमध्ये आहेत ना. रूटमध्ये 4 म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट 2 खाली इथे येणार ना, इथं 2 बाहेर येणार ना डिनॉमिनेटरमध्ये, तेव्हा फ्रिक्वेन्सी हाफ होणार. फ्रिक्वेन्सी काय होणार आहे? हाफ. बर, पुन्हा 2015 लिहिलं इथं मी, मगाचाच रिपीट झालेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर 2016 पॅरलल सेरीजला करंट मॅक्सिमम असतो आणि पॅरललला करंट मिनिमम असतो. मग पॅरललला करंट मिनिमम असतो बघा. मग सेरीज रेझोनन्स असेल तर इम्पेडन्स मिनिमम असणार आहे, रेझिस्टन्स मिनिमम असणार आहे, म्हणून करंट मॅक्सिमम. आणि पॅरललला इम्पेडन्स हाय असणार आहे आणि म्हणून करंट मिनिमम येणार आहे, लक्षात घ्या. बर, त्याच्यानंतर 2017ला तोच ग्राफ आलाय डाऊनवर्ड असा, मिनिमम. बर, आता 2019 सांगतो. RLC ओमेगा सगळं दिलंय आणि Z विचारलंय. टाइम कन्झ्युमिंग.
आर दिलाय मान्य आहे रे, पण एक्सेल आणि एक्सी मग तुम्हाला सांगतो आता गंमत काय बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी झेड इक्वल्स टू ते कॅल्क्युलेशन करूनच दाखवतो 2019चं. मग आर ची व्हॅल्यू आहे ना, ओके, आर ची व्हॅल्यू 300 ओहम आहे. चला मग 300चा स्क्वेअर प्लस एक्सेल म्हणजे ओमेगा एल, एक्सी 1/ओमेगा सी, बरोबर आहे. मग ते ओमेगा एल मायनस ओमेगा सीचा स्क्वेअर. आता ओमेगाची व्हॅल्यू जी दिले त्यांनी ना ती 1000 दिले बरं का, 1000. आणि आता त्या सगळ्या व्हॅल्यू मला पुट कराव्या लागतील बरं का, समजून घ्या. 300चा स्क्वेअर म्हणजे बघा टाइम कन्झ्युमिंग आहेच. 1000 आणि एलची व्हॅल्यू दिले 0.1 हेनरी. ओके, मग 1000ला 0.1 मल्टिप्लाय केलं की 100 येईल. ओके, आता ओमेगा 1000 दिले आणि कॅपॅसिटन्स 2 मायक्रोफॅरेड दिलंय. ओमेगा 1000 दिलंय आणि 2 × 10⁶ येणार. मग हे 1/2 10⁻³ वरती गेलं +3 होतील, बरोबर आहे. आणि त्याला 2 ने डिवाइड करा 500 येतील. हे सोपं झालं रे हे. मग बघा ना, हे 300चा स्क्वेअर येणार आहे आणि ह्या मायनस आला असा स्क्वेअर पॉझिटिव्ह होणार. 400चा स्क्वेअर तुम्हाला ट्रिपलेट माहिती आहे, 3 4 5. मग 300 400 आन्सर 500 येणार. लक्षात घ्या आन्सर किती येणार आहे, 500. आता मला सांगा LCR मधला महत्वाचा पार्ट मी कंप्लीट केलाय. LCR सर्किट, रेझोनन्स, सिरीज, पॅरलल. ओके, सोपेच पार्ट शिल्लक राहिलेत पण काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ऑलमोस्ट 1/3 क्वेश्चन याच कन्सेप्टवर क्लिअर आहेत. आणि माझं प्रत्येक लेक्चर मग अशी बोललो मी असं असणार आहे की तुम्हाला ते सोपंच जाणार आहे. लक्षात घ्या, सगळं म्हणूया आपण. ठीक आहे, मग बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.